खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी बोरी अडगाव येथील श्याम कीर्तने, वासुदेव बोहरपी, किशोर तायडे, विठ्ठल ठाकरे, गजानन नाईक, विठ्ठल घोंगे, मुरलीधर ठाकरे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला 27 डिसेंबर पासून सुरुवात केली आहे। यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। 21 दिवसांच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे। तरीही खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असा नोंदविला गेलाय। परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। याशिवाय कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली। शेतमाल पिकाला योग्य तो भावही मिळत नसल्याने बँकेचे थकीत कर्ज कशी काढावी प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। बँका कर्जासाठी सक्तीची वसुली करीत आहे। अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बोरी अडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाळ, खामगाव। मी राधेश्याम रमेश कीर्तने, जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव, मुक्काम पोस्ट बोरी अडगाव येथील शेतकरी असल्यावर माझी प्रमुख मागणी आहे पीक विम्यासाठी 100% भेटण्याबाबत, आणि दुसरी मागणी आहे की माझी 100% कर्जमुक्ती करण्याबाबत, आणि तिसरी मागणी आहे की एलोमोचेकची तात्काळ रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि पीक विमा देण्यात यावा। मी वासुदेव रामभाऊ बोरपी, शेतकरी म्हणून बोरेगाव येथे उपोषणाला बसलेला। उपोषण कशा करता आहे? आमच्याकडे 21 दिवसाच्या वरील पावसाचा खंड असल्यामुळे येलोमोचेकच्या या रोगामुळे एकरी 3 ते 4 क्विंटलची सोयाबीनला झडती लागली। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, कारण त्याच्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे। तरी पीक विमा देण्यात यावा। येलोमोचेकची मदत जी आहे नुकसान भरपाईची तातडीने शेतकऱ्या खात्यात टाकण्यात यावी। खामगाव तालुका दुष्काळग्रस्त त्वरित घोषित करावा।